सुभाष पाटील यांचे पुनर्वसन करा. अभ्यासू, जाणकार, शिस्तप्रिय, परखड व स्पष्ट वक्ते अशी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांची ख्याती आहे. त्यांचा आजही राजकारणात मोठा दबदबा आहे. तालुक्यातील राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. राहुरी मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाचा आमदार करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून म्हणावं तशी संधी अद्याप दिली गेलेली नाही. सुभाष पाटील यांचे पुनर्वसन होणे आता गरजेचे आहे. पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन सुभाष पाटील यांची महामंडळावर किंवा शिर्डी संस्थांवर वर्णी लावावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. जिल्ह्यातील जाणकार नेत्यांनी सुभाष पाटील यांच्या वयाचा व त्यांनी पक्ष व काही नेत्यांच्या शब्दासाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वच नेत्यांनी एकत्र येत सुभाष पाटील यांना विधान परिषदेवर वर्णी लावावी, नाहीतर त्यांना शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद द्यावे किंवा एखाद्या महामंडळावर त्यांची वर्णी लावावी व त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करावा अशी मागणी होत आहे. सुभाष पाटील काय म्हणाले पहा. आमदार केला. मी म्हणत नाही की ती माझ्यामुळे आमदार झाली, पण मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले. या काळामध्ये भाजपचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेना युती. तेव्हा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये. हे आता काही जणांच्या वयाचा प्रश्न आला, काही जण निवड गेले आणि आज तर काही दिसत नाही मला काही. आणि तालुका हा तसा अंधारात गेलेला आहे. म्हणजे सामाजिकदृष्ट्या मी म्हणणार नाही, पण राजकीयदृष्ट्या म्हणजे तालुका आहे असंच भौगोलिक परिस्थिती. राहुरी तालुका हा अंधारात गेलेला आहे. कुठेही नाव राहुरी तालुक्यातलं काही येत नाही. राहुरी तालुक्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या तालुक्यात ना खासदार ना आमदार तालुक्यात राहणार. त्याचा भेदभाव करायचं काही कारण नाही, पण ती परिस्थिती आहे. आता ही याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. असं का झालं तोही विचार आहे. आपल्याला तालुक्यामधला माणूस चालतो की नाही तो भाग वेगळा आहे. चालत असला तर तो का चालतो, चालत नसला तर तो का चालत नाही, त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. म्हणजे मी बोललेलं काही कोणाला सगळ्यांनाच आवडत असेल तर काही भाग नाही, पण हे बोललं पाहिजे. आता माझंही वय झालेलं, पुढच्या वर्षी मी 80 वर्षाचा होईल. आता मला कोणाला काही मागायचं आणि मागितलं तरी कोणी काही घेणार नाही. मागं 2014 साली कळले साहेबांना आमदार केला. मी म्हणत नाही की ती माझ्यामुळे आमदार झाली, पण मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते म्हणले. या काळामध्ये भाजपचं सरकार होतं, भाजप आणि शिवसेना युती. तेव्हा पाटील साहेबांना तुम्ही घ्या विद्यापीठामध्ये. त्यांनी घेतलं का? नाही घेतलं. आता सगळ्यांचे देखत मी त्या दिवशी सरकारच्या सभेत बोलतो, करता आलं तर मला आमदार करा. करणार आहेत का? नाही करणार. आता आमदार व्हायला सुद्धा नशीब लागतं, काही करायला नशीब लागतं, मंत्री व्हायला नशीब लागतं. आता अनेक लोकांनी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.